चला मैत्रिणींनो, आज आपण बनवूया छोट्यांसाठी नमकीन. हे नमकीन छोट्यांना टिफिनमध्ये देऊ शकतो, चहाबरोबर देऊ शकतो, प्रवासात घेऊन जाऊ शकतो. यासाठी मी घेतलेला आहे मैदा, त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, ओवा, हळद आणि थोडंसं तेलाचं मोहन. सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटांनी आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया. नंतर एक आणि पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी शक्यतो पातळच ठेवा, जेणेकरून तळताना त्रास होणार नाही. आपली पोळी लाटून झालेली आहे. पोळी लाटल्यानंतर पूर्ण सर्कलला असे शेप्स द्यायचा आहे. शेप दिल्यानंतर आपण गोल राऊंड झाल्यानंतर सगळे शेप थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत आणि मंद आचेवर शंकरपाळीसारखं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. पहा किती सुंदर आकार आलेला आहे यासाठी. आणि हे आपण चहाबरोबर खाऊ शकतो. गोड न खाणाऱ्यासाठी सुद्धा देऊ शकतो आपण. मुलांना काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंद आणि आपण पण काहीतरी वेगळं केलेल्याचा आनंद. हे काहीच अवघड नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे, आपण करू शकता. आवडली का ही पद्धत? मैत्रिणींनो, या खाऊचं नाव मलाही माहीत नाही. चला, तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून या खाऊचं लवकरच आपण बारसं घालूया. आवडला तर नक्की कमेंट करा. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.